शेळी पालन म्हणलं की एक छोटा व्यवसाय म्हणून तर मित्रांनो पहिल्यांदा शेळी पालन म्हणलं की एक छोटा व्यवसाय म्हणून मानला जायचा मित्रांनो. पण आज शेळी पालन जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांना एक चांगली संधी आणि चांगला व्यवसाय शेळी पालन. नमस्कार मंडळी, आपण हे आहेत शेतकरी. तर नाव सांगा तुमचं. बालासाहेब माधवराव आजबे. बरं, किती शेळ्या आहेत तुमच्याकडे सध्या? 22 शेळ्या आहेत. 22. बरं, कशा विकत घेतलेल्या तुम्ही का आपल्या नाही, एकीपासूनच तयार करा. एकीपासून एवढ्या शेळ्या? एकीपासून. कसं आहे शेळी पालन, चांगला आहे का व्यवसाय? व्यवसाय चांगला आहे केला तर. खायला त्याला काटा गेला तुम्ही सध्या काही? खायला आपलं हेच मका, दिल्ली गहू, आपल्याजवळ जे उपलब्ध आहे ते चारा टाकायचे. असे कडबा. समजा अजून उत्पन्न काय तयार होत आहे शेळी पालनापासून? समजा शेळीपासून उत्पन्न अजून तरी काही नाही, नुसते बोकडं इकले तर बर जवळजवळ 50 ते 60 हजाराचे बोकडं. म्हणजे नुसते बोकडं. हां, आणि आता हे बाकी सगळ्या पाठीच राहिलेले आहेत, आता याच्यातच वाढ झाली. म्हणजे बोकडं विकताना आपल्या पाठी घरी ठेवता समजा तुम्ही? त्याच्यातूनच आपलं सगळं म्हणजे त्याचा खर्च त्याच्यातून काढायचा. चराला वगैरे सोडता घ्यायला तुम्ही? थोडं तास 2 तास सोडतो चरायला. आता जुने लोक म्हणतात समजा शेळी म्हणजे एक गोरगरिबाची गायचे. हो बरोबर आहे, गोरगरिबाची गायची ते. गायची महागाई भरपूर झाली, त्यामुळे शेळी पालनाकडे भरपूर लोक वळलेत. चांगला व्यवसाय म्हणा शेळी. व्यवसाय. आता पिल्लं किती तुमच्याकडे सध्या? 9 पिल्लं येतं. शेती किती सध्या? शेती थोडी शेती आपल्याला काय 7 एकर शेती. 7 एकर जमीन आहे, तरी तुम्ही शेळी पालन त्याला जोडधंदा म्हणून निवडलेला आहे. शेतकऱ्याला काय सल्ला देताना समजा शेळी पालन करायला पाहिजे लोकांनी का नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे का सध्याच्या? पण असं लय मोठ्या घेऊन नाही, बरं, 1 किंवा 2 असं आणून करायला पाहिजे. म्हणजे थोड्या आपल्या घरच्या त्याच्यातून घरगुती त्यातच भांडवल करून, म्हणजे त्याच पैशाचं सगळा इतर पैसा न लागता त्याच पैशाचं जाळी आणणं, कोठा करणं, निवारा करणं, त्याच्यासाठी आपले ते गव्हाणी आणणे, त्याच पैशातून करायची. दुसरीकडून आपलं शेतीतलं सुद्धा घालायचं नाही काही. म्हणजे घरचं भांडवल गुंतवण्याची गरज नाही समजा. हा, ते याच्यातच काही खर्च करून, काही आपण खर्चायचे, काही त्यांना काही खर्च. बरोबर. चारा फिरा तर आपल्या घरीच तयार असतो. ओके, धन्यवाद. धन्यवाद.